संघ पुढच्या फेरीत पोहोचलेला आहे. चला 2 बॅटर्स लगेच पाठवून द्या. बॉलिंग ट्रॅकवर कोण येईल? दिनू आणि सुलतान नक्की चर्चा करतायत काय? सुलतानचा बॉल किती टर्न होईल आज? केतनच्या वतीने किती धावा येतील आज? आज सुमित कुठल्या टीम मध्ये खेळणार आहे? म्हणजे हे वेगवेगळे प्रश्न आता tenniswicket.inच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. का मी बंद केला आपण समजून घ्या. थोड्या वेळानंतर मी कमेंट बॉक्स चालू करू. प्रेक्षक मोठ्या प्रमाणात आपल्या आवडत्या खेळाडूला पाहण्यासाठी वेळ काढतात आणि आता मला असं वाटतं की अडीच जिंपी सांभाळायला आले त्यांचे, त्याचमुळे तो रोष आता ते त्यांचा ओढावा लागतोय आयोजकांना. तर राहुल कश्यप आणि राहुलच्या सोबतीनं बॅटर पोहोचतो मैदानाच्या आतमध्ये अभय. राहुल आणि अभय हे 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत आणि आता मॅच ऑन होते. 2 पंच मैदानाच्या आतमध्ये सनी सर आणि जय सर आपण पाहतोय. माझ्यासोबत पूर्ण दिवसभरामध्ये रोशनजी संते यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. स्कोररच्या भूमिकेत आपण पाहतोय मिस्टर अभय आणि tenniswicket.inची पूर्ण टीम या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण घरबसल्या प्रेक्षकांसाठी करते. प्रॉपर अपडेट्स प्रेक्षकांना मिळत आहेत, रिप्लेस प्रेक्षकांना मिळत आहेत. जे आंतरराष्ट्रीय दर्जाचं ब्रॉडकास्टिंग असते ते ब्रॉडकास्टिंग प्रेक्षकांना घर बसल्या आमच्या स्मार्टफोनवर अनुभवायला मिळते. आणि हेच ग्लॅमरायझेशन क्रिकेटला मिळालेलं आहे की आधुनिक जग जसं पुढे चालते आपण सुद्धा मागे नाही आहोत. तर त्याचीच शाश्वती सर्व यूट्यूब ब्रॉडकास्टिंग टीम्सच्या वतीने आपण पाहिलेलं आहे. आणि म्हणूनच विस्तृतीकरण टेनिस बॉल क्रिकेटचं होत चाललंय. या अगोदर आपण पाहिलं तर मागच्या 2 वर्षांमध्ये महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात क्रिकेट खेळलं जायचं, पण आता जवळपास सर्व राज्यांमध्ये टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आणि हेच आहे विस्तृतीकरण टेनिस बॉल क्रिकेटचं आणि हे होतच राहणार आहे. मैदानं जपली पाहिजेत आणि मैदानं जपण्याचं काम आयोजक करतायत. जर मोकळी मैदानं असेल तरच क्रिकेटचा खेळ तुम्हाला मोकळीकतेने खेळता येईल. कारण डिक्लेरेशन झोनमध्ये क्रिकेट खेळण्याची मजा नाही आहे. क्रिकेट खेळायचं आहे तर मग मोकळी मैदानं जपावी लागतील आणि त्यासाठी प्रत्येक खेळाडू ती मेहनत घेताना पाहायला मिळालेलं आहे. आणि आपण सुद्धा आपल्या परिसरामध्ये एक मोकळं मैदान कसं जपता येईल त्यासाठी प्रयत्न करायचे. चला पहिला बॉल डिलिव्हर होतोय 11:35 स्ट्रायकिंग एंडला आपण राहुलला पाहतोय, नॉन स्ट्रायकिंग एंडला अभयला पाहतोय. दोघंही उत्कृष्ट स्ट्रायकर बॅटर्स या यादीमध्ये येत आहेत आणि पाहूया त्यांना फेस करण्यासाठी बॉलिंग मार्कवर सुलतान येत आहेत. सुलतानला रबर बॉलचा खूप चांगला अनुभव आहे आणि त्याचा अनुभव मागच्या 3 आठवड्यांपासून आपण पाहतोय. ज्या संघामध्ये खेळत आहेत त्या संघाचं सोनं करतायत असे गोलंदाज सुलतान बॉलिंग ट्रॅकवर आहेत. आणि समोर राहुल कश्यप जे ग्रामीण फॉर्मॅटमध्ये वन साइड वर्तकनगर या संघासाठी खेळत आहेत. आता ओपन फॉर्मॅटमध्ये ते खेळत आहेत कविश 11 मुलुंडसाठी. ऑल द बेस्ट बोथ टीम. आपण पाहतोय जोविलीकर चषक 2024चा हा क्रिकेटचा प्रवास दुसऱ्या दिवसाचा सुरू झालेला आहे. दर्शकांचा आढावा घेतला तर थर्ड मॅन आणि फाईन लेग अगदी स्टेटिश आहेत. त्यांचं बॅकवर्ड पॉईंट, कव्हर पॉईंट, डीपमध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ लॉंग ऑन. पाय थोडासा तिरकस पुढे नेला, बॉलचा वेग भन्नाट होता, अँगलचा वापर सुलतानने चांगला केला आणि आजच्या वेळापत्रकातला पहिला बॉल डॉट आलेला आहे. रबर बॉलला वेग भन्नाट असतो आणि त्यातल्या त्यात जर कॉन्क्रीटची विकेट ओली असेल तर मग बॉल जास्तीत जास्त वेगानं स्किड होतो. तेच पाहायला मिळालं. पहिला बॉल डॉट. यावेळेस बॉलला उसळी दिली, टप्पा थोडा खेचला. सुलतानकडे व्हेरिएशन आहे आणि त्या व्हेरिएशनचा वापर सातत्याने ते करताना पाहायला मिळालेले आहेत आणि त्याचमुळे राहुलकडे तो अनुभव आहे. पण मर्यादित षटकांच्या फॉर्मॅटमध्ये सेट होण्यासाठी वेळ नसतो. मुख्यत्वे रबर बॉलमध्ये सेट होण्यासाठी वेळ घेण्याची गरज नसते. पण या ठिकाणी पहिले 2 बॉल अत्युच्च दर्जाचे सुलतानचे आपण पाहिले. त्यावेळेस हुक केल्या बॉलला खाली क्षेत्र आहे, बॉल जाईल मागे आणि या ठिकाणी येत आहे 6 धावा. पहिले 2 डॉट आणि त्या 2 डॉटचं प्रत्युत्तर षटकाराने येते आणि उसळी घेणाऱ्या बॉलला चांगल्या पोझिशनने हुक करून धावांची भूक पूर्ण करण्याचं काम राहुल कश्यपने केलं आणि 3 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या झालेली आहे 6. 6 रन्स ऑन बोर्ड. बघा 25 मिनिटांचा कालावधी प्रत्येक डावाला आपण दिलेला आहे. तर 25 मिनिटांमध्ये तुम्हाला तो डाव संपन्न करायचा आहे. सुलतान पुन्हा एकदा बॉल उसळी दिली, ऑप्शनच्या बाहेर सरकले, बॉल स्टंपच्या वरून ट्रॅव्हल झालाय. उंची खूप चांगली आहे सुलतानची आणि त्यातल्या त्यात त्यांचा जो बॉलिंग आर्म आहे
8 ते 9 फूट उंचीने बॉल डिलिव्हर करतो आणि अशा वेळेला फक्त खांद्याचा अचूक वापर करणं गरजेचं आहे आणि तो करतायत. आणि त्याच्यामुळे रबर बॉलला एक चांगला बाउन्स मिळतोय, जो बाउन्स राहुल कश्यपला त्रास देऊन जातोय. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या झालेली आहे 6 रन्स. फुललेनचा बॉल होता, वाटवांचा वापर केला. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. बॉल जाईल सीमारेषा पास. स्ट्रिक्ट लॉंग ऑन क्लिअर करताना सीधी बॅट, नो बकवास. मिळतील या 4. धावसंख्या 10. शेवटचा एक बॉल बाकी आहे. रबर बॉल क्रिकेटचं कोडं सोडवायचं असेल तर तुम्हाला चौकार आणि षटकारावर जास्तीत जास्त भर द्यावा लागतो आणि तेच कोडं सोडवण्याचा प्रयत्न आतापर्यंत त्याच पद्धतीनं केलेला आहे राहुल कश्यपने. जरी 3 डॉट्स आलेत पण एक षटकार आणि एक चौकार खेचून त्यांनी त्यांचा स्ट्राईक रेट मेंटेन केलेला आहे. 200च्या स्ट्राईक रेटने ते 10 वर जाऊन पोहोचलेले आहेत. कालच्या दिवसात आपण पाहिलं तर 83 धावांचा पाठलाग सुद्धा एक षटक राखून म्हणजे 4 षटकामध्ये 83 धावांचा पाठलाग झालाय. धावा बनवल्या तितक्या कमी. थोडासा बॉल खाली राहिला. ऑन साईडला शॉट ऑन पोल क्षेत्ररक्षक आहे. स्क्वेअर लेगच्या बॉलवर पोहोचत तोपर्यंत सिंगल होईल. पूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जाईल का पाहूया. अजूनही थोडीशी संभ्रमाची अवस्था दोन्ही फलंदाजांची. थोडेसे राहुल कश्यप सरकले होते बॉलर्स एंडला. तोपर्यंत पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाचा खेळ संपून धावसंख्या झाले 11 धावा कविश 11 बोलून या संघाची. सुलतान यांना विकेट तर मिळाले नाहीये पण त्यांनी एक चांगली सुरुवात करण्याच्या उद्देशाने चेंडूवर पकड चांगली ठेवली. एकही एक्स्ट्रा नाही. 3 डॉट्स, एक सिंगल, एक चौकार, एक षटकार असं अनालिसिस पहिल्या षटकाचा आपण पाहतो. स्ट्राईक पुन्हा एकदा राहुलकडेच असेल कारण पहिल्या षटकावर पूर्णपणे वचक राहुल कश्यप यांनी मेंटेन खेळण्याचा प्रयत्न केला पण रबर बॉल क्रिकेट आहे त्यामध्ये फायरी विकेट. अशा वेळेला सिच्युएशन फलंदाजांच्या पक्षात जात नाही. एव्हाना आपण वर्षभर पाहतो तर फलंदाजांचं टेनिस बॉलवर वर्चस्व आपण पाहतो पण रबर बॉल काही अंशी मला असं वाटते की गोलंदाज आपल्या पक्षात घेऊन जाऊ शकतात आणि तेच सातत्याने मागच्या 3 आठवड्यापासून आपण पाहतोय. पण का जर बॉल रिच मध्ये आला तर आउट ऑफ रिच होण्याची शक्यता देखील तितकीच जास्त असते. इम्पॅक्ट व्यवस्थित झाला तर बॉल सीमारेषेच्या पलीकडे पोहोचतो. तर नवीन गोलंदाज आपण बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय. योगेश नवीन गोलंदाज आपण पाहतोय. मलंगडचे हे गोलंदाज योगेश म्हात्रे. योगेश म्हात्रे यांनी देखील मागच्या 2 वर्षामध्ये व्यावसायिक क्रिकेटमध्ये चांगलाच वेग पकडलेला आहे आणि एक ती सिच्युएशन असते प्रत्येक क्रिकेटपटूच्या आयुष्यामध्ये. तुम्हाला एक संधी मिळते व्यावसायिक क्रिकेट खेळण्याची आणि जर त्या फेजमध्ये तुम्ही चांगलं क्रिकेट खेळलं तर मग ती पसंती वाढते. आयोजक आणि संघ मालक तुमच्यावर जास्तीत जास्त विश्वास ठेवतात आणि योगेशने ते सिद्ध करून दाखवलेलं आहे. अभयने जबरदस्त क्रिकेट तर या हंगामात खेळले पण अजूनही त्याला काही संधी मिळत नाहीये. नॉन स्ट्रायकिंग एंडला अभय यांना आपण पाहतोय. योगेश म्हात्रे अराउंड विकेट. हो यावेळेस रिच मध्ये होता बॉल. एरियल रूट देऊन डिस्पॅच केलंय. काऊ कॉर्नर सीमारेषा पार. दुसऱ्या षटकाची सुरुवात होते दमदार. षटकार चौकार यांच्यासाठीच मला ओळखलं जाते. तेच कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये ठणकावून सांगतोय राहुल कश्यप आणि या षटकाची सुरुवात षटकाराने करतोय. राहुलसाठी सुद्धा टेनिस बॉल क्रिकेट आणि रबर बॉल क्रिकेट खूप चांगलं राहिलेलं आहे आणि ते करून दाखवतो प्रत्येक सामन्यामध्ये. बॅटच्या आउटसाइड एज फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक नाहीये. सुलतान आहे थर्ड मॅनला. चांगला स्टॉप. बॉलवर चांगले झेपावत आहेत आणि लगेच एकाच ऍक्शन मध्ये थ्रो करतायत. तोपर्यंत पूर्ण होते. एक सिंगल धावसंख्या पोहोचते 18 या आकड्यावर आणि आता जवळपास 8 चेंडूंनंतर स्ट्राईक अभयकडे पोहोचलेली आहे आणि आमचे स्कोरर सुद्धा आहेत मिस्टर अभय. तर पाहूया या मैदानाच्या आतमधला अभय किती चमकतोय. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये एकाच रात्रीत कोणी सुपरस्टार बनत नाही. सातत्याने तुम्हाला तो खेळ करायचा असतो आपल्या संघासाठी. ज्या संघात आपण खेळतोय त्या संघाला आपला फायदा द्यायचा असतो आणि पाहूया अभयच्या वतीनं तो फायदा कविश 11 या ग्रामीण संघाला मिळालेला आहे. आता कविश 11 या व्यावसायिक संघाला अभयच्या वतीनं फायदा मिळतोय का. कम्फर्ट झोन त्यांचा स्क्वेअर लेग ते मिड विकेट आहे पण या ठिकाणी बॉल लेगस्टम्पच्या बाहेरून ट्रॅव्हल झाला. व्हाईट बॉलची 1 धाव मिळेल. धावसंख्या पोहोचते 19 या आकड्यावर. याच गतीनं जर धावफलक पुढे नेला तर 60 ते 65 पर्यंत मजल जाऊ शकेल पण समोरची बॅटिंग लाईनअप जर पाहिली तर ती देखील धावसंख्या कमी असू शकेल. हो यावेळेस स्लॅश केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक कव्हर पॉईंटच्या बॉलचा करतायत पाठलाग. रबर बॉलला जास्त बाउन्स आहे आणि त्याचमुळे क्षेत्ररक्षकाची दमछाक डीप मध्ये आपण पाहतोय. बॉल जातोय डीप कव्हर सीमारेषेच्या पलीकडे आणि अभयच्या वतीनं कविश 11 मुलून या संघाला मिळते चौकार. 4ची होते वाढ. धावसंख्या पोहोचते
23 या आकड्यावर. सुरुवात कधीच सोपी नसते, सुरुवात सोपी बनवायची असते आणि फलंदाजांनी ती सुरुवात आतापर्यंत सोपी बनवण्यासाठी मेहनत घेतलेली आहे. त्यातल्या त्यात अभयने पहिला चेंडू जो तो फेस करतोय, चौकार आपल्या संघासाठी जोडलाय. त्याच्यामुळे आत्मविश्वास घेऊनच ते मैदानाच्या आतमध्ये उतरलेत, असंच कुठेतरी त्यांच्या खेळण्याच्या शैलीतून दिसून येते. बॅटची आउटसाइड एज, बॉल थर्डमॅनला. सुलतान त्या ठिकाणी करतो स्ट्रगल आणि सक्सेस मिळते अभयला. लगातार दुसरा चौकार मैदानाच्या आतमधून अभय यांनी आता कुठेतरी ती सुरुवात दिलेली आहे आक्रमकतेच्या जोरावर आणि त्यातल्या त्यात तंत्रशुद्ध स्ट्रोकच्या निवडीवर आपल्या संघाचा धावफलक पुढे नेण्यासाठी ते प्रयत्न करतात आणि बॅक टू बॅक 2 चौकार त्यांच्या वतीनं आलेले. 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या झाले 27. 27 रन्स ऑन बोर्ड. संघ तर आपण बांधलेला आहे, जिंकण्यासाठी संघ बांधलेला आहे. त्याचमुळे प्रतिस्पर्धी संघ किती ताकदीचा आहे ते ओळखून तुम्हाला खेळायचं. पण या ठिकाणी योगेशची ताकद पाहायला मिळाली. वाईड यॉर्करचा खूप चांगला प्रयत्न, कारण हेच तर आवश्यक आहे. यॉर्कर लेन तुम्हाला जास्तीत जास्त प्रगल्भ बनवते आणि तेच कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये वाईड यॉर्करच्या माध्यमातून योगेशाने पटवून दिलं. शेवटचा एक बॉल बाकी या दुसऱ्या षटकातला. धावसंख्या 27. यावेळेस थोडेसे मागे सरकले, सरळ बॅटचा वापर केला, गोलंदाजाच्या दिशेने हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता. योगेश यांनी उंच उडी घेऊन बॉल आपल्या कवेत घेण्याचा प्रयत्न केला, पण बॉल मागे जातोय मिडॉनला. तोपर्यंत पूर्ण होतो एक सिंगल. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या कविश 11 मिळून झालेली आहे. बिनबाद 28 धावा. 28 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. एक पॉझिटिव्ह स्टार्ट आपण पाहतोय. फाउंडेशन तर स्ट्रॉंग फाउंडेशन मैदानाच्या आतमध्ये अभयच्या वतीने मिळालंय 9 धावांचं योगदान आणि राहुल कश्यपचं योगदान पाहिलं तर राहुल कश्यप खेळतो वैयक्तिक 18वर. एक एक्स्ट्रा फक्त आपण पाहतोय आणि त्यातल्या त्यात विकेटचा शोध अजूनही अपूर्ण राहिलेला आहे आणि तोच विकेटचा शोध पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा स्पेल कंटिन्यू करण्यासाठी सुलतानला बोलवण्यात आलेला आहे. जबरदस्त टर्न सुलतानकडे आहे. काही अंशी रबर बॉल स्विंग सुद्धा होताना आपण पाहिलंय. म्हणजे टेनिस बॉल रबर बॉल मुख्यत्वे स्विंग कधी होत नाही, पण कधी कधी सुलतानच्या हातात जेव्हा चेंडू जातो तर कधी कधी काही क्षणासाठी वाटतं की बॉल स्विंग होतोय. तितका कंट्रोल सुलतानकडे आहे आणि पाहूया या ठिकाणी आता सुलतानचा तोच कंट्रोल. पहिल्या षटकामध्ये जे काय करायचं होतं करता आलं नाही, पण या त्यांच्या वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये ते करून दाखवतात का पाहूया. स्ट्रायकिंग एंडला अभय तयार. फ्लाय स्लिपला कोणी नाहीये, बॉल जातोय मागे, थर्ड मॅन म्हणून क्षेत्ररक्षक पोहोचतोय, पण त्या ठिकाणी बघा स्ट्रगल चालू आहे. टॉप लेवलचे क्रिकेटर्स जेव्हा मैदानामध्ये असतात प्रेक्षकांचा कल त्यांना समर्थन देण्यासाठी असतो, पण बिहाइंड द विकेट थोडंसं काम चुकते. या 4 धावा आहेत आणि या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 32 या आकड्यावर. आणि आपण जर बॅटिंग अनालिसिस पाहिलं तर जास्तीत जास्त फटके मागच्या दिशेने गेलेले आहेत. त्यामुळे मागच्या दिशेला जे क्षेत्ररक्षक आहेत त्यांनी आता थोडंसं लक्ष देणं गरजेचं होऊन बसलेलं आहे. अभय निर्भय फलंदाजी करताना पाहायला मिळालेत. ऑफ्टमच्या बाहेरची बॉल खेळताना अभय थोडं स्ट्रगल करताना पाहायला मिळालेत, कारण पाय चालत नाहीयेत, ओली खेळपट्टी आहे. त्यामुळे बॉलच्या बॉलिंग पाचा पाठलाग करताना थोडंसं क्विक तुम्हाला राहावं लागेल, कारण तुम्ही जागेवर उभे राहून जागच्या जागी खेळण्याचा प्रयत्न केला तर गोलंदाज देखील तितक्याच प्रबळ मानसिकतेचा आहे. डॉट येतोय सुलतानच्या वतीनं. वेग बघा, वेग महाप्रचंड वेगानं हा चेंडू हाताळलेला आहे. काय बॉल ग्रिपिंग आहे आणि मला असं वाटतं की त्यांसाठी ग्लोव्ज आणावे लागतील, कारण भन्नाट वेगाने सुलतानने चेंडू हाताळलाय. ह्या युएसपी त्यांचा आहे की व्हेरिएशन, सातत्य ज्यांच्याकडे आहे त्यांच्यासाठीच क्रिकेट आहे असं कित्येक वेळा आपण म्हणतो ऐकतो आणि सातत्य सुलतान यांच्या वतीने पाहायला मिळालंय. क्षेत्ररक्षणाच्या चुकीमुळे पहिल्या चेंडूवर चौकार खर्च जरी झाला, पण बॅक टू बॅक 2 डॉट बॉल सुद्धा सुलतान आपल्या संघासाठी हाताळतोय, जे खूप गरजेचं आहे. एकूण आपण या डॉट बॉलचा आढावा घेतला. आतापर्यंत 6 डॉट बॉल्स या पूर्ण डावामध्ये आलेले आहेत. एक षटक तर निकामी झालेला आहे, पण अजूनही निम्मा डाव बाकी आहे. हो, सरळ बॅटने खेळायचं होतं. बॅटची आउटसाइड एज, बॉल गलीमधून मागे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतील बॉलवर. तोपर्यंत एकाच धावेची मानसिकता या दोन्ही फलंदाजाची पाहायला मिळाली. चेंडू डिलिव्हर झाले 4. 2 चेंडूचा खेळ बाकी. तिसऱ्या षटकातला धावसंख्या झालेली आहे 33 धावा. विकेट वाचवून खेळताना तुम्हाला तितक्याच चांगल्या स्ट्राईक रेटने खेळायचं असते आणि तेच मैदानाच्या आतमध्ये राहुल आणि अभय पटवून दिलेलं. दोघांचा स्ट्राईक रेट चांगला आहे. जवळपास 200च्या स्ट्राईक रेटने ही दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी धावा देत आहेत. हो, यावेळेस थोडे कॅज्युअल राहिले, पण पाहूया बॉल लँड कुठे होतोय. लॉंग बॉल क्षेत्ररक्षक येतोय मागे,
चांगला कॅच. या त्या ठिकाणी जबरदस्त झेल टिपलेला आहे. योगेश चाले ज्यांनी दुसरं षटक हाताळलं होतं. आणि बघा ज्या गोष्टीसाठी सुलतान यांनी खांद्यावर जबाबदारी उचलली होती ती गोष्ट तो पूर्ण करून दाखवतोय. आणि पहिला फलंदाज राहुल कश्यप झेलच्या स्वरूपात बाद होतोय. जबरदस्त झेल, संतुलन, नजर योगेश यांची पाहायला मिळाली. आणि आता कुठेतरी ती पार्टनरशिप ब्रेक झालेली आहे. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. राहुल येत आहेत. राहुल थोडे उशीर आले. आय एक्सपेक्ट राहुल कश्यपच्या जागी राहुल चौधरी जाऊ शकले असते, कारण हीच त्यांची आयडियली ग्रामीणची ओपनिंग पेअर आहे, राहुल चौधरी आणि अभय. पण राहुल कश्यप टाळ्याहून जाऊ द्या, चांगलाच खेळ राहुलच्या वतीनं सुद्धा मिळालेला आहे. त्यांना जे प्राप्त करायचं होतं, संघाला चांगली सुरुवात द्यायची होती, ती सुरुवात तर दिलेली आहे. पण कौतुक सुलतानचं सुद्धा व्हायला व खेळण्यासाठी प्रवृत्त केलं. आणि मोठा फटका खेळताना थोडासा बॅटचा फेस वर गेला, जास्त एलिव्हेशन मिळालं आणि त्याचमुळे तो झेल टिपला. सोपा नव्हता, पण तो सोपा योगेश यांनी करून दाखवलेला आहे. संतुलन रबर बॉल क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षकांचं खूप महत्वाचं असतं आणि ते संतुलन पाहायला मिळालं. तर या पुढचा सामना देखील होणार आहे, त्याचा देखील आपण टॉस अनाऊन्स करतोय. त्या दोन्ही संघाने सुद्धा तयारीत राहायचं आहे. जशी आम्ही सूचना या षटकानंतर करू, षटक संपल्यानंतर करू. दोन्ही कॅप्टन्सने इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचंय. पोलादपूर आणि भिवंडी, त्रिशा 11 पोलादपूर रायगड आणि रॉयल स्टर्नर मीरा रोड भिवंडी, दोन्ही कॅप्टन्स आपण टॉससाठी यायचं आहे. आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करतोय. लक्षात घ्या, सर्व गोष्टी नियमानुसार होतील. सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला दिली जाईल. एक रिव्ह्यू तुम्हाला असेल बीमर किंवा व्हाईट बॉलची जी हाईट आहे आणि रनआउट, त्या व्यतिरिक्त कुठलाच रिव्ह्यू नाही आहे. लक्षात घ्या. ऑन साईडला बॉडी वेल चुकला होता, पण तरी देखील क्रॉस बॅटर स्ट्रोक, काय कनेक्शन होतं, दाखवलं दम आणि मिळवल्यात 6 धावा मॅक्सिमम. काय सुरुवात करतोय आपल्या डावाची. सुलतान यांच्या विरोधात पहिल्याच बॉलवर तो षटकार खेचला. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते. एक गडी बाद 39 धावा. कविश 11 मुलून 39 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. कधी कधी म्हणतात ना की चुकीची पद्धत सुद्धा तुम्हाला फायदा देऊन जाते. खर तर अटॅकिंग मूड मध्येच राहुल दिसून आले होते, पण प्रॉपर बॉडी बॅलन्स झाला नव्हता. पण कनेक्शन बॅटच्या मध्यावर झालं बॉलचं आणि त्याचमुळे टायमिंग आणि कनेक्शन या दोन गोष्टींची सांगड अचूक बसली आणि हा षटकार मिळालेला आहे कविश 11 मुलुंडला. अभय बॅट ग्रिपिंगवर थोडी नाराज आहेत, वारंवार बॅट बदलत आहेत. पाहूया या ठिकाणी तो फायदा होतो का. नवीन बॉलर मैदानाच्या आत आपण पाहतोय, बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. पंडित हे नवीन गोलंदाज आपण पाहतोय, 4थ्या षटकासाठी येत आहेत. प्रत्येक डावामध्ये एका गोलंदाजाला 2 षटकं हाताळण्याची संधी आहे आणि या ठिकाणी सुलतानची 2 षटकं संपले. सुलतानला एक विकेट सुद्धा मिळते. योगेश यांना विकेट मिळाले नाही. योगेशच्या वतीने 17 धावा खर्च झाल्या होत्या, सुलतान यांच्या वतीने 22 धावा खर्च झाल्या. सुलतानला एक विकेट मिळाली आणि त्या पंडित हे नवीन गोलंदाज आपण पाहतोय 4थ्या क्रमांकाच्या षटकासाठी. स्ट्रायकिंग एंडला लेफ्ट हँडेड बॅटर अभय. ऑन साइडला आडव्या बॅटने खेळले. क्षेत्ररक्षक तर फ्रेम मध्येच नाहीये. बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा क्लिअर करताना सीमारेषेच्या पलीकडे पोहोचतो. 4 धावा मिळत आहेत. 4चे होते वर धावसंख्या पोहोचते 43 आकड्यावर. अवघड गोष्टी आम्हाला जड जात नाही असंच कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये अभय सांगून जाते, कारण त्याने सुरुवातच त्याच्या डावाची चौकाराने केली. सुरुवात राहुलने षटकाराने केली. त्याचमुळे आता ती अटॅकिंग मेंटॅलिटी कविश 11 मुलुंडच्या प्रत्येक फलंदाजांकडून दिसून येते. पंडित पंचांच्या उजवीकडून लेफ्टी बॅटरसाठी हवेत आहे बॉल. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक थोडे दूर आहेत, बॉलवर पोहोचतील तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचा मूड नाहीये. एनर्जी रिटेन करण्याची इच्छा या दोन्ही फलंदाजांची दिसून येते. जास्त काही धावपळ होत नाहीये. दोन्ही फलंदाजाकडे मोठ्या फटक्यांची उत्तम निवड आहे. त्याचमुळे स्ट्राईकवर कोणीही असलं तरी सुद्धा कविश 11 मुलुंड या संघाचा फायदा होणार आहे. त्याचमुळे दुसऱ्या धावेवर जात नाही, कारण आपण पूर्ण डावामध्ये पाहिलं एकही डबल एकही ट्रिपल नाहीये. सिंगल 6 आणि 4 यावरच फलंदाज अवलंबून राहिलेले आहेत. तर हा एक माइंडसेट आहे प्रत्येक टीमचा, त्यावर वर्कआउट होते कविश 11 मुलुंड या संघाकडून. फुलटॉस बॉल सरळ बॅटने थेट साईड स्क्रीनच्या दिशेनं हा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. 1 बाउन्स घेऊन बॉल सीमारेषा पार. कलात्मक फटक्याचा शानदार आविष्कार, चौकार. काय बॅटचा फेस 100% ओपन करतात. फ्रंट प्रेस ज्याला आपण म्हणतो, बॉलरच्या डोक्यावरून हा बॉल सीमारेषेच्या बाहेर धाडलाय
आणि या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 48 या आकड्यावर. 48 रन्स ऑन बोर्ड. अजूनही 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आणि जो आपण मॅजिकल फिगर ची चर्चा करत होतो की 60 ते 65 ते 70 6 to 70 त्यापर्यंत जाण्याची शक्यता आता वाढलेली आहे. कारण प्रत्येक गोलंदाज या ठिकाणी अनुभवाने परिपूर्ण आहे, पण तितकंच चांगलं टॅलेंट कविश इलेव्हन मुलुंड संघाच्या फलंदाजांकडे आहे असं आतापर्यंत दिसून आलंय. ओव्हर द विकेट बाउन्सर जास्त उंची मिळाले. लेट सी दरम्यान बॉल तर मागे जाते. डेड बॉल असेल. बघा काही त्या ठिकाणी पॅचेस आहे. येस, पहिला जो बॉलर डिलिव्हर करतो तो डेड बॉल असेल आणि नंतरचा जो बॉल आहे तिकडेच पिचिंग झाली तर मग नो बॉल असेल. जे आज संघ खेळणार आहेत त्यांसाठी ही सूचना आहे, म्हणून हा डेड बॉल असेल. पंडित ओव्हर द विकेट ऑन साइडला हॅमर केले बॉलला. क्षेत्ररक्षक आहेत. वाईड ऑफ लॉंग ऑनला एक धाव तर पूर्ण होते. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न नाही केला जात, पण आता होईल. ओव्हर 2 ची धाव मिळणार आहे. थ्रो प्रॉपर झाला पाहिजे. अगोदरच धावांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये कविश इलेव्हन मुलुंड हा संघ पाडतोय आणि अशा वेळेला या चुका त्रासदायक असतील. त्रिशा इलेव्हन जितू, रिची, निलेश इलेव्हन डोंबिवलीसाठी. धावसंख्या 50. कविश इलेव्हन मुलुंड संघ 50 या पल्ल्यावर पोहोचलेला आहे, टप्प्यावर पोहोचलेला आहे. आणि त्यामध्ये राहुलचं योगदान 12चं राहिले. स्ट्रायकिंग एंडला राहुल. चांगला बॉल पुढ्यात ठेवला होता, पुढेच मारण्याचा प्रयत्न, पण बॉल हलकासा टर्न होतोय. विकेट किपरच्या हातात विसावतो. येतोय हा डॉट बॉल जो खूप आवश्यक होता पंडितसाठी. गमावलेली मानसिकता कमवण्यासाठी हा डॉट बॉल आवश्यक होता. पहिल्या 4 चेंडूवर त्यांनी खर्च केला 11. 5वा बॉल आलाय डॉट. शेवटचा एक बॉल बाकी या 4थ्या षटकातला. राहुल स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळत आहेत. एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहेत अवेलेबल. चांगला स्टॉप. एक तर होईल पूर्ण. दुसऱ्या धावेचा होतोय प्रयत्न, पण आता फलंदाजांना प्रयत्न थांबवावे लागतील कारण बॅटिंग एंडला चांगला थ्रो मुकेश गायकर यांच्या वतीनं आपण पाहतो. मुकेशची देखील जी बॉडी लँग्वेज आहे ती सडपत बांधा गोलंदाजाला त्रास देते, कारण ते क्विकनेस रबर क्रिकेटमध्ये खूप महत्वाचा आहे आणि मुकेशचा तो खेळ सातत्यानं आपण पाहतोय. तर 4 षटकाचा खेळ संपलेला आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 51. 1 गडी बाद. चला दोन्ही संघाने तयारीत राहायचं आहे. पोलादपूर आणि भिवंडी जशी चर्चा आपण केली होती. दोन्ही कॅप्टन्स तयारीत राहा. आपण इनिंग टॉस करणार आहोत. कुठल्याच क्षणासाठी आम्ही थांबणार नाही आहोत. नो लंच ब्रेक, नो ड्रिंक्स ब्रेक. 8 सामने पूर्ण होतील आजचे. तर जयेश पाटील कॅप्टन रेडी झालेले आहेत भिवंडी संघाकडून. रॉस टर्नर भिवंडी या संघाकडून. तर पोलादपूर आपण देखील रिपोर्ट करा. आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करूया. शेवटच्या षटकासाठी कमलेश कावा. कमलेश पाटील येतात जे चेंज द गेम वळवली या ग्रामीण संघांसाठी आपलं योगदान ॲज अ ऑलराऊंडर देतात. आणि तर पाहूया शेवटच्या स्लॉगवरची जबाबदारी कमलेश पाटील स्वीकारत आहेत. स्ट्रायकिंग एंडला राहुल आहेत. आतापर्यंत फलंदाजांना आपण पाहिलं तर फक्त 3 फलंदाज यूज झालेले आहेत, ज्यामध्ये 2 नाबाद आहेत. राहुल 5 झालेत. या शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतील अनुमानित स्कोर जर आपण पाहिला तर 65 पर्यंत तो जातोय. 65च्या अलीकडे की 65च्या पलीकडे. क्रिकेटच्या खेळामध्ये फक्त चांगली सुरुवात देऊन चालत नाही, तर शेवट सुद्धा चांगलाच करायचा असतो. कमलेश ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल बाउन्सरने स्वागत करायचं, पण हा डेड बॉल असेल. पहिला जो बॉल आहे जो अनपेक्षित उसळीचा असेल तो डेड असेल. पण या पुढचा बॉल जर तुम्ही इतक्याच उंचीचा टाकला, पिचिंग आहे. पिचिंग म्हणजे जे कॉन्क्रीटच्या अगोदर जे मातीमध्ये जर बॉल पिच झाला आणि तो जर उसळी घेऊन गेला तर तो डेड बॉल असेल. राईट, हा तो डेड बॉल आहे. पहिला बॉल जर तुम्ही मातीवर आधार खेळपट्टी सोडून तो डेड बॉल असेल. पंचांचं लक्ष त्या ठिकाणी खूप महत्वाचं. आता या ठिकाणी पाहूया बघा, जशी ती सूचना आपण केली होती की एकदा आउट ऑफ क्रीज पिचिंग असेल तर तो डेड बॉल असेल. मग तो किती उंच उसळी घेऊ द्या. आणि या ठिकाणी हा नो बॉल आहे. तर फ्री हिट असेल. कमलेश थोडं स्ट्रगल करतात. कमलेशला आता केतन समजावून सांगतात की नक्की आपण कुठल्या झोनमध्ये गोलंदाजी करायला हवी. क्षेत्ररक्षण कुठे सेट झालेलं आहे. राहुल मैदानाच्या आतमध्ये राहुल चौधरीच्या वतीने आपण आतापर्यंत धावा 13 पाहिल्यात. अजूनपर्यंत एकही अधिकृत चेंडू या षटकातला डिलिव्हर झाला नाहीये. हा बॉल फ्री हिटचा असेल. धावसंख्या पोहोचते 52. बॉल खाली राहिलाय. आता अनइव्हन बाउन्स आहे. काँग्रेसच्या विकेटवर फलंदाजाला ही अपेक्षाच नसते की बॉल इतक्या खाली राहील. गुडघ्याच्या खाली हा बॉल राहिला. जशी कालची खेळपट्टी आपण पाहिली होती भारत वर्सेस इंग्लंडची,
ज्या ठिकाणी स्पिनर्सने त्या संधीचा खूप चांगला फायदा उचलला. बॉल किती खाली राहत होते सूर्या यांना आपण स्ट्रगल करताना पाहिलं आणि कालच्या दिवसामध्ये आपण उपांत्य फेरीची लढत जिंकून फायनलमध्ये प्रवेश घेतलेला आहे. उद्या 6 वाजता सर्वांच्या मोबाईलवर ही स्पर्धा विश्वचषक T20चा आपण पाहणार आहोत. दरम्यान थ्रो बॉलिंग फलंदाजाला बाद होऊन परतावा लागेल का भाऊया कमलेश. अजूनही प्रयत्न करताय कमलेश यांचा नेम अचूक आहे. त्याचमुळे अभयला धावचीच्या सुरुवात परतावं लागेल. ही एकच धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 53. पहिले 2 चेंडू जरी आपल्या पक्षात ठेवता आले नाही कमलेशला, पण परत कसं यायचंय त्याचं भान त्याला आहे आणि त्यानंतर खूप चांगलं परिवर्तन, चांगली पिचिंग, फलंदाजाला बुचकट टाकण्याची ती त्याची स्ट्रॅटेजी कामी येते. नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये रमेश पोहोचतायत. रमेश नॉन स्ट्रायकिंग एंडला. चला दोन्ही कॅप्टन्स पोलादपूरचे कॅप्टन रेडी, जयेश पटेल सुद्धा रेडी आहेत. आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत कारण त्या ठिकाणी तुम्हाला सर्व नियमांची माहिती देतील आणि त्यानंतर टॉस आपण करणार आहोत. आपण आज जोविलीकर चषकाचा व्यावसायिक गट पाहतोय. एकूण 8 संघ आज स्पर्धेत खेळताना पाहायला मिळतील. अजूनही आपण पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या झालेली आहे 53. राहुल ऑन साईडला आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, बॉल खूप काळ हवेत राहिला. क्षेत्ररक्षक फाईन लेगला पोहोचेल सुलतान, पण तो नाही पोहोचणार. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय आणि या 4 धावा मिळत आहेत. सुलतान सुद्धा या ठिकाणी डीप मध्ये वारंवार बिझी राहिलेला आहे. रबो बॉल क्रिकेट म्हटलं तर सर्कलचं बंधन नसते. सर्व क्षेत्ररक्षक तुम्हाला डीप मध्येच पाहायला मिळतील आणि तरी देखील हे फलंदाज गॅप शोधतायत. हे देखील एक दिव्यच आहे. मैदानाच्या आतमध्ये जवळपास 9 खेळाडू तुम्हाला बाउंड्री रोपवर पाहायला मिळतील. एक विकेट किपर, एक बॉलर. दरम्यान या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 57. या आकड्यावर 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 57 रन्स ऑन बोर्ड. राहुल एक बहारदार खेळ खेळतोय, पण कमलेश यांचं देखील आता आव्हान वाढलेलं आहे. जसा उल्लेख मी केला की गती परिवर्तन खूप महत्वाचं आहे. क्रिकेटच्या कुठल्याही फॉर्मॅटमध्ये तुम्ही खेळा, तुमच्याकडे अचूक गती परिवर्तन असायला हवं आणि गती परिवर्तन करताना टप्पा देखील तुम्हाला तितकाच चोख ठेवायचा असतो आणि कमलेशने ते गती परिवर्तन केलं. स्ट्रोक अगोदर ऑफर झाला, बॉल विकेट किपरच्या हातात विसावला. हा डॉट बॉल खूप महत्वाचा होता. या अगोदर चौकार आल्यानंतर अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. धावसंख्या 57. हात पुढ्यात ठेवला होता, सरळ बॅटचा वापर करत बॉलला थेट उडवलंय. लॉंग ऑफ सीमारेषा पार. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळत आहेत अर्धा डझन आणि या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता 63 या आकड्यावर. 63 रन्स ऑन बोर्ड. व्ही मध्ये चांगलाच खेळ राहुलचा पण पाहिलेला. शेवटचा 1 बॉल बाकी या पहिल्या डावातला. कमलेश पाटील ओव्हर द विकेटनं. पुन्हा एकदा बॉल खाली राहिलाय. बॉडी पोझिशन थोडीशी खाली घेऊन खेळायचा होता हा प्रयत्न, पण बॉल अडवला जातोय. लेग बायची ही एक धाव असेल आणि एका धावाच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 64 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 30 चेंडू 65 धावांची गरज असेल. ट्रिशा 11, जेतू, रिची, निलेश, डोंबिवली 11 संघाला. चला 2 कॅप्टन या. जयेश पाटील या टॉससाठी, कारण या ठिकाणी पोलादपूरचे कॅप्टन आलेले आहेत. आपण टॉसची प्रक्रिया लगेच पूर्ण करतोय. दोन्ही कॅप्टन्स रेडी आहेत आणि पुढच्या डावाचं विवरण ऐकण्यासाठी पुन्हा एकदा मी आमंत्रित करतोय मायक्रोफोनवर रोशन संदेतरा सरांना. घेतोय मी थोडीशी विश्रांती. आपण पुन्हा एकदा येऊया लाईव्ह ऍक्शन मध्ये सेकंड इनिंगला. थँक्यू. आणि 65 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. त्रिशा 11, डायगर, रिची, जितू, निलेश 11 डोंबिवली या टीम समोर. 13.00 च्या सरासरीने धावा बनवावे लागतील प्रति षटकामागे.
रॉयल स्टनर भिवंडी जयेश पाटील यांना विनंती असेल की आपण टॉससाठी यायचं आहे, कारण की त्रिशा 11 पोलादपूर रायगड या टीमचे संगणक इथे उपस्थित आहेत. विनंती असेल रॉयल स्टनर भिवंडी या टीमला की आपण टॉससाठी या. खूप चांगली बॅटिंग पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिली असेल तर खूप चांगली सुरुवात राहुल कश्यपने करून दिली. त्यानंतर राहुल चौधरीने देखील खूप चांगली बॅटिंग केली आणि अभयने देखील खूप चांगली साथ दिली. विनंती असेल डोंबिवली या टीमला की खेळाडू कक्ष आमच्या व्यासपीठाच्या डाव्या बाजूला आहे, तिथे येऊन आपण बसायचं आहे. रिची जितू निलेश 11 डोंबिवली या टीमला विनंती असेल खेळाडू कक्षामध्ये आपण बसायचं आहे. आमचं जे मुख्य व्यासपीठ आहे त्याच्या डाव्या बाजूला नक्कीच प्लेअर डगआउट आहे, तिथे आपण बसायचं आहे. 65 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. 13.00च्या सरासरीने धावा बनवायचे प्रति षटकामागे. पहिल्या इनिंगचा विचार केला तर राहुल कश्यपने 18 धावांचं योगदान दिलं, त्यामध्ये 2 उत्तुंग षटकार, 1 चौकार लगावला आणि अभयने देखील खूप चांगली बॅटिंग केली. 19 धाव बनवल्या आपल्या संघासाठी, त्यामध्ये एकूण 1 चौकार त्याच्या बॅटमधून आला. अभयच्या बॅटमधून एकूण 4 चौकार आले आणि राहुल चौधरीने 24 धावांचं योगदान दिलं आपल्या संघासाठी आणि तिघांनी खूप चांगली बॅटिंग केली. त्याच्याच जोरावरती तब्बल 5 षटकांमध्ये 64 धावा बनवल्यात कविश 11 मुलुंड या टीमने. सुजित पाटील यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती. रिची जितू निलेश 11 डोंबिवली या टीमचे पुरस्कर्ते आहेत आणि सुप्रसिद्ध उद्योजक वारिवली गावचे सुलतान खानला आपण पाहिलं. पहिल्या इनिंग मध्ये खूप चांगली गोलंदाजी, 1 विकेट मिळवली आपल्या संघासाठी, 2 षटकं हाताळली. ऋतिक पाटील इन ऍक्शन मध्ये आहेत. संपूर्ण स्टारकास्ट आपण पाहतोय. नक्कीच रिची जितू निलेश 11 त्रिशा 11 टायगर डोंबिवली हा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. एक नामवंत संघ आणि या संघामध्ये संपूर्ण ग्रामीणची स्टारकास्ट आहे. हे वैशिष्ट्य राहिले नेहमीच रिची जितू निलेश 11 डोंबिवली. मी कौतुक करेन सुजित पाटील यांचं की नेहमीच ग्रामीणच्याकडून त्यांनी जास्तीत जास्त विश्वास दाखवलाय. सलामीची जोडी आपण पाहतोय. केतन म्हात्रे, महाराष्ट्राचा बायकर मॅन, महाराष्ट्राचा बाईक सम्राट आणि अनेक फॅन देखील आपण पाहिले आपल्या विभागातील. बदलापूर विभागातील लहान लहान मुलं नक्कीच इथे सकाळी आली आणि केतन सोबत त्यांनी फोटो नक्कीच घेतले. शंका नाहीये, कारण की फॅन फॉलोविंग खूप मोठा आहे केतन म्हात्रेचा आणि तेच आपण सकाळी पाहिलं. दिनू आणि केतन ही जोडी आहे. दिनू कांबळे आणि केतन म्हात्रे ही जोडी लेफ्ट राईटी कॉम्बिनेशन आहे. ते म्हणजेच त्रिशा 11 टायगर रिची जितू निलेश 11 डोंबिवली या संघाच्या माध्यमातून. तेजस पाटील जे डायगर गावचे आहेत आणि सुजित पाटील घारिवली हे पुरस्कर्ते आहेत या संघाचे. आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय या पहिल्या षटकामध्ये कृष्णा. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पाला वंदन करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो आणि टॉस जिंकलेला आहे या पुढीलच्या मॅच मध्ये त्रिशा 11 पोलादपूर रायगड या संघाने आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. गेम ऑन, लेट्स प्ले. 65 धाव बनवायचे आहेत आणि पहिला चेंडू ऑन साइडला बिगिट केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. क्या बात आहे अभय, चांगलं क्षेत्ररक्षण डीप वाईडिश लॉंगॉनला आणि मिळते 1 धाव या चेंडूवरती. या एका धावेने श्री गणेश झाली आहे. बॅटिंग करणाऱ्या त्रिशा 11 रिची जितू निलेश 11 डोंबिवली या टीमची धावसंख्या आहे 1. नक्कीच रिची जितू निलेश 11 या टीमचे पुरस्कर्ते सुजित पाटील आहेत आणि
खऱ्या अर्थाने शुभेच्छा येत आहेत. राजेश म्हात्रे यांचे बंधू आहेत आणि दीपक पाटील हे देखील यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे या जोविलीकर चषकामध्ये. करण धुळे यांच्या स्वप्नातून साकार झालेली भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. क्रॉस बॅटे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. दिशेपासून भरकटलेत गोलंदाज कृष्णा. 2 संपूर्ण संघ आपण पाहू शकाल जर्सी मध्ये आहे. नक्कीच पाहिलं गेलं तर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 2. कविश 11 मुलुंड हा संघ आपण पाहतोय. जर्सी परिधान केलेला आहे कारण की नुकतीच घोडबंदर ची स्पर्धा त्यांनी जिंकलेली आहे. त्यामुळे त्यांचे मनोबल देखील वाढलेलं असेल, त्यांचा आत्मविश्वास वाढलेला असेल आणि तोच फॉर्म आपण पाहतो याही मॅच मध्ये कृष्णाने कंटिन्यू ठेवलेला आहे. कृष्णा नक्कीच चांगली गोलंदाजी करतोय. अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी कृष्णा करतायत. पावसाचं जोरदार आगमन देखील झालेलं आहे. भव्य पावसाळी क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. ज्या स्पर्धेमध्ये 2 लाख रुपयांचं पारितोषिक आहे. संपूर्ण पहिल्या क्रमांकासाठी 1 लाख रुपयांचं पारितोषिक. लॉफ केल्या चेंडूला लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. पहिला ब्लास्ट, पहिला धमाका, षटकार येतोय दिनू कांबळेच्या बॅटमधून. धावसंख्या आहे 8. प्रत्येला चढवलाय. आक्रमणाला सुरुवात केली आहे दिनू कांबळेने. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल मिळते. अवांतर धावान धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. गजर क्रिकेटचा आणि सोहळा आनंदाचा. जोविलीकर चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. पहिल्या क्रमांकासाठी 1 लाख रुपयांचं पारितोषिक आहे. कृष्णा पुन्हा एकदा बिग हिट केलाय परंतु क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. जज करतायत आणि हा झेल झालाय ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळतंय फलंदाज दिनू कांबळेला. या झेलची किंमत मोजावी लागेल कविश 11 मुलुंड या संघाला. स्ट्रायकिंगला फलंदाज महाराष्ट्राचा बाईक सम्राट केतन म्हात्रे. रन मशीन. हा ट्रॅकरा चेंडू आहे आणि पंचांनी डेट चेंडू घोषित केलेला आहे कारण की पहिला चेंडू डेट असेल त्यानंतर 9 चेंडू घोषित केला जाईल. हे नियम आहेत. चेसिंग कंपल्सरी आहे. शिस्तबद्ध ही क्रिकेट स्पर्धा आहे. करण धुळे यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय थाटामाटामध्ये आयोजन. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न परंतु सोडून दिला चेंडूला आणि पाहावा लागेल पंचांचा इशारा काय येतो. व्हाईट +1 मिळतील या चेंडूवरती. एकूण 2 धावांत धावसंख्या 2 ने पुढे जाईल 12. 13.00च्या सरासरीने धावा बनवायचे प्रति षटकामागे. त्या अनुषंगाने ही खूप चांगली सुरुवात केली आहे. दिनूला एक जीवनदान देखील मिळालंय. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा. अवांतर धाव मिळते. या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 4 व्हाईट चेंडू फेकलेत गोलंदाज कृष्णाने. दिशेपासून भरकटतोय. दिशाहीन गोलंदाजी आपण पाहतोय. धावसंख्या आहे 13. कृष्णा पुन्हा एकदा. क्या बात आहे. फटका चांगल्या ऑन साइडला फ्लिक केलाय. गॅप मधून सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय दिनू कांबळेच्या बॅटमधून. धावसंख्या आहे 17. फ्लाइंग स्टार्ट केले. स्वप्नवत सुरुवात करून दिली आहे या सामन्यामध्ये. रिची जितू निलेश 11 द्विशा 11 टायगर डोंबिवली या टीमला दिनू कांबळे आणि केतन म्हात्रेने
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 17. 5 षटकांमध्ये बनवायचे धाव 65. 24 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही 48 धावांची गरज. 12.00च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा बनवावे लागतील. एकत्र येऊ नका ही विनंती असेल. 5 षटकांसाठी 25 मिनिटांचा वेळ आहे. त्वरित आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आधीच आज पहिला सामना भरपूर उशिराने सुरू झाला. खऱ्या अर्थाने 10चा टायमिंग होता, परंतु 11:30 वाजता सामना सुरू झाला आणि आज एकूण 8 सामने खेळवायचे आहेत. त्यामुळे विनंती असेल सर्व संघांना की आपण वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्य करायचं आहे. नेक्स्ट मॅच आहे रॉयल स्टनर भिवंडी. भिवंडीचे संपूर्ण स्टारकास्ट आपण पाहू शकाल. दीपू माळी जे कॅप्टन आहेत, जयेश पाटील इन ॲक्शन मध्ये असतील आणि त्यांच्या समोर आपण पाहणार आहोत तो म्हणजेच त्रिशा 11 पोलादपूर रायगड. पोलादपूर रायगड या संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. गोलंदाज येत आहेत या दुसऱ्या षटकामध्ये विकी येत आहेत दुसऱ्या षटकामध्ये. 48 धावा अजूनही बनवायचे 24 चेंडूंमध्ये. आतापर्यंत त्याचा बल्ला शांत आहे, परंतु केतन मात्र एक विस्फोटक फलंदाज आणि पाहावं लागेल. डेट चेंडू घोषित केलेला आहे पंचांनी. सनी सर आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये, जय पवार सर आहेत स्क्वेअर लेगचे पंच आणि थर्ड अंपायर मुन्ना पठाण सर. हे 3 नामवंत पंच आपण पाहू शकाल जोविलीकर चषकासाठी. काल देखील अप्रतिम पंचांची कामगिरी. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा लाजवाब देखना, नजाकत बरा फटका, बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. धावसंख्या आहे 21. ही ताकद आहे, खासियत आहे केतन म्हात्रेची. केतन म्हात्रे ऑन स्ट्राइक. बॅटची कडा आहे, चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग स्टॉपच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये लॉंग स्टॉपला आणि मिळते फक्त एकच धाव. चेंडूवरती धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 22 धावा धावफलकावरती आहेत. दिनू कांबळे आणि केतन म्हात्रेने सुरुवात खूप चांगली करून दिली आहे. ज्या अनुषंगाने पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं असेल अभय आणि राहुल कश्यपने सुरुवात करून दिली होती कविश 11 मुलुंड या टीमला, त्याचप्रमाणे या सेकंड इनिंग मध्ये सुरुवात करून दिली केतन आणि दिनूने. टीट फॉर टॅट, ईट का जवाब पत्थर से. हाफ ट्रॅकर आहे आणि त्याला हुक केलाय. चेंडू ट्रॅव्हल होतं लॉंग स्टॉपच्या दिशेने. 1 धाव झाली पूर्ण आणि पाहावं लागेल पंचांचा इशारा काय येतोय. 2 धावा तर पूर्ण केल्यात आणि 9 चेंडू घोषित केलेला आहे आणि जय सर तिथे पाहणी करण्यासाठी जात आहेत, कारण की कोणत्याही टीमवरती अन्याय होणार नाहीये याची काळजी पंचांनी घेतली, याची काळजी आयोजकांनी घेतली, कारण की या स्पर्धेमध्ये पारदर्शकता आहे. त्यामुळे पंच स्वतःहून जात आहेत तिथे पाहणी करण्यासाठी. आमचे लहान व्हॉलेंटियर देखील आहेत. हे प्रेम आहे करण धुळे यांच्यावरती आणि त्या प्रेमाखातीर आपण कित्येक वर्ष पाहिलंय. नक्कीच संपूर्ण महाराष्ट्रातील नामवंत खेळाडूंनी या बदलापूर नगरीमध्ये नक्कीच आणण्याचं एकमेव कारण म्हणजेच बदलापूरच्या क्रिकेटची क्रांती कोणी घडवली असेल टँगो सर, तर त्यांचं नाव आहे करण धुळे. कारण की बदलापूर जोविलीचं नाव संपूर्ण महाराष्ट्र असेल, सध्या कर्नाटक कोलकाता असेल, या विभागामध्ये जास्त मागणी आहे करण धुळेला. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर जोविली गावाचं नाव आणि बदलापूरचं नाव जर कोणी नेलं असेल तर त्यांचं नाव आहे करण धुळे. बॅटची कडा आहे, टॉपेज आहे, मिस्टायमिंग स्ट्रोक आपण पाहतोय. थर्डमॅनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये आणि मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, फंबल झाले. 2 धावांवरती समाधान मानावं लागेल. यानंतर अजून अपकमिंग 2 टुर्नामेंट आहेत 1-1 लाखाच्या. 1, 2, 3, 4 ऑगस्टला नक्कीच तेजस ठाकरे यांची स्पर्धा आहे. धावसंख्या 27. चोख प्रत्युत्तर दिलंय ते म्हणजेच
त्रिशा 11 रिची जितू निलेश 11 डोंबिवली या टीमने पुन्हा एकदा बॅटची कडा आहे. चेंडू ट्रॅव्हल होतो आहे थर्डमॅनच्या दिशेने. मिळते फक्त एकच धाव आहे चेंडूवरती. धावसंख्या 1 पुढे जाईल. 28 धावा धावफलकावरती आहेत. सरासरी खूप मेंटेन चांगली ठेवलेली आहे कारण की 13च्या सरासरीने धाव बनवायच्या आहेत आणि जवळजवळ 14च्या वरती सरासरीने ते खेळत आहेत. अजूनही षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. धावसंख्या आहे 28. केतन म्हात्रे स्ट्रायकिंगला आहेत. राऊंड विकेटने क्या बात आहे. बिग हिट पाठवलाय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे माइटी ह्यूज मॅक्सिमम षटकार. धावसंख्या आहे 34. पहिला ब्लास्ट पहिला धमाका आपण पाहिला केतन म्हात्रेच्या बॅट मधून. एक चौकार एक षटकार आलाय. खूप चांगली बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी दिनू कांबळे. एक षटकार एक चौकाराच्या साहाय्याने त्याला साथ देतोय. 34 धावा 31 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. समीकरण सोपं झालेलं आहे. पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. बॅटच्या व्यवस्थित संपर्कामध्ये येत नाहीये. मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या 1 पुढे जाईल. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 35. बनवायचे धाव 65. 5 षटकांमध्ये 2 षटकांमध्ये बनवले 17.50च्या सरासरीने 35. 18 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 30 धावांची गरज. बघा एकत्र येऊ नका ही विनंती असेल कविश 11 मुलुंड या टीमला कारण की आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. 8 सामने खेळवायचे आहेत आणि पहिलाच सामना सुरू आहे. धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 18 चेंडू शिल्लक आहे. समीकरण सोपं झालंय. 10.00च्या सरासरीने धावा बनवावी लागतील प्रति षटकामागे. आणि नवीन गोलंदाज येतो या तिसऱ्या षटकामध्ये. गोलंदाजी मार्क वरती चंदन. हे षटक फार महत्वाचं असेल कारण की इथून कमबॅक करावं लागेल. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे त्रिशा 11 डायगर रिची जितू निलेश 11 डोंबिवली या संघाने. अजून एक चांगला स्ट्रोक. स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. षटकार येतोय केतन म्हात्रेच्या बॅट मधून. आहे 41. 41 धावा धावफलकावरती. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. वेलकम टू द ग्राउंड हे सांगत असताना फलंदाज केतन. राऊंड विकेटने क्या बात आहे. ऑन साइडला वाईडिश लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर परंतु हा डेड चेंडू आहे. हा डेड बॉल आहे. नक्कीच हा षटकार आला होता परंतु पंचांनी हा डेड चेंडू घोषित केलेला आहे. धावसंख्या 41. विजयाच्या दिशेने यशस्वी वाटचाल केलेली आहे. अजूनही 24 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. क्या बात आहे. ऑन साइडला स्लॉक स्वीप पाठवलं. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. आणि धावसंख्या आहे 47. जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. 18 धावा अजूनही बनवायचे. सामना जिंकण्यासाठी 16 चेंडू शिल्लक. सलगचा तिसरा षटकार येईल का हा प्रश्नचिन्ह होता परंतु बॅटची आतली कडा आहे आणि सहजरित्या एक धाव पूर्ण झाली आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट.
धावसंख्या 2 पुढे जाईल. 49 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 16 धाव बनवायचे. रनबॉल इक्वेशन आपण पाहू शकाल, कारण की 15 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. tenniscricket.in च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अनेक प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेतात. फुल टॉस चेंडू चुकीला माफी नाहीये. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर वाकलन गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. धावसंख्या आहे 55. केतन म्हात्रे वैयक्तिक खेळतोय 33 या धावसंख्येवरती. अजून एक षटकार लगावलाय. आता मात्र फक्त औपचारिकता शिल्लक आहे, कारण की फक्त 4 धावांची गरज आहे आणि जवळजवळ 13 चेंडू शिल्लक आहेत. आणि केतन म्हात्रेने आपल्या स्टाईल मध्ये हा सामना फिनिश केलेला आहे आणि सामना जिंकलेला आहे. त्विषा 11 टायगर रिची जितू निलेश 11 डोंबिवली या संघाने. अभिनंदन. रिची जितू निलेश 11 डोंबिवली या संघासह सुजित पाटील आणि तेजस पाटील या दोन्ही संघ मालकांचं अभिनंदन. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच 45 धावांची विस्फोटक इनिंग साकारली. केतन म्हात्रे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. त्रिशा 11 पोलादपूर रायगड या टीमला विनंती असेल की आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे. अभिनंदन त्विषा 11 रिची जितू निलेश 11 डोंबिवली या टीमचा आणि हार्ड लक आणि आभार या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला. कविश 11 मुलुंड या टीमला आपण देऊया. पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा.